गुंतवणुकीत एआय कुठे कुठे आहे, तर गुंतवणूक करताना फंड मॅनेजर काय करू शकतो, तर आज तो 100 कंपन्या ट्रॅक करून त्याच्यात 30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतोय. तर तो उद्या 1000 कंपन्या ट्रॅक करू शकेल. आज तो काय करू शकेल, तर 100 कंपन्यांचं युनिव्हर्स ट्रॅक करतो आणि 30 कंपन्यांमध्ये गुंतवतोय, तर तो 1000 कंपन्या ट्रॅक करू शकेल आणि त्याचा डेटा असेल. आता जसं आता इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलची केस झाली बँगलोरची, तसं त्यालाही हे बघायला लागेल की हा जो काही डेटा अनालाइज करतोय तो योग्य आहे की नाही. सो डेटा व्हॅलिडेट करणं गरजेचं असेल, पण एआयनी हा सपोर्ट होणार आहे. मग आम्ही आमच्या फर्ममध्ये काय काय किंवा डायरेक्ट नाही तर फंड मॅनेजर कुठेतरी एआय टूल्स वापरून स्ट्रॅटेजीज वापरत असेल तर कदाचित आम्ही त्याला थोडं एक्सपोजर घेऊ. एक दुसरी गोष्ट, आमच्याकडे स्वतः सॉफ्टवेअर डिप्लॉय केलेत. तिसरी गोष्ट, मला बिहेवियर अनालिसिस किंवा बिहेवियर मॅनेजमेंटसाठी सुद्धा आत्ता आम्ही याचा वापर करतोय. म्हणजे अक्षरशः सांगशील की मला आता अनालिसिस करायचंय की 2008 साली क्रॅश झाला, 13 साली टेपरिंग टँट्रम मध्ये क्रॅश झाला, 2020 साली कोविडमध्ये क्रॅश झाला आणि असं असताना फक्त पुढची 2 वर्ष थांबलात तर रिटर्न्स परत रिकव्हर झालेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 5 वर्ष एसआयपी केली आणि 2008चा क्रॅश आला, सेम 8ला एसआयपी केली, 13चा क्रॅश आला, 15ला एसआयपी केली, 20चा क्रॅश आला, तर ह्या 5 वर्षांनंतर या सर्व गुंतवणूकदारांचे रिटर्न्स निगेटिव्ह आहेत. मी यायला फक्त सांगितलं की ह्या 5 वर्षांनंतर ती एसआयपी अजून 2 वर्ष वाढवलीस तर रिटर्न्स काय दिसत आहेत. हे आज मी मॅन्युअली करायचो, मला साधारण याच्यासाठी 2 तास लागायचे.